सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। कृषी पंपांना पुन्हा दररोज 8 तास वीज पुरवठा केला जाणार आहे। शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीची दखल घेत राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। आजपासून सोलापूर जिल्ह्यातील कृषी पंपांना दररोज 8 तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे। यामुळे पिकांना वेळेवर पाणी मिळणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। यापूर्वी वीज टंचाई आणि अल निनोच्या परिणामामुळे कृषी वीज पुरवठा कमी करण्यात आला होता। याचवेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे। अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली सोलापूर मुंबई विमानसेवा 2 ऑगस्ट पासून पुन्हा सुरू होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। जशी पूर्वी शेतकऱ्यांना वीज मिळत होती त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना वीज मिळेल, म्हणजे 8 तास शेतकऱ्यांना वीज मिळेल असा आदेश आज कलेक्टर महोदयांनी सकाळीच आमची चर्चा झाल्याप्रमाणे केलेला आहे। त्यामुळे सगळ्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाचा विषय आहे की उजनी 97% भरलाय आणि आता शेतकऱ्यांची वीज पुरवठ केली जाणार आहे। सोलापूरची विमानसेवा मध्यंतरीच्या कालखंडामध्ये बंद झालेली होती। ती विमानसेवा 2 तारखेपासून चालू होते आणि 2 तारखेपासून सोलापूर ते मुंबई सोमवार आणि बुधवार ही विमानसेवा सोलापूर ते मुंबई सायंकाळी 7:40 इथून निघेल आणि 7 वाजता ती मुंबईमध्ये पोहोचणार आहे। सोलापूर ते मुंबई शुक्रवार आणि रविवार 2 वाजता दुपारी निघेल आणि 3:20 ती पोहोचेल। मुंबई ते सोलापूर सोमवार ते बुधवार दुपारी 3:50 निघेल आणि ते 5 वाजता पोहोचेल। त्यासोबत मुंबई ते सोलापूर शुक्रवार आणि रविवार ते 12:10 ते मुंबईतून निघेल आणि 1:30 वाजता पोहोचेल। अशा पद्धतीचं विमान सेवेचं शेड्यूल आता आलेलं आहे। त्यामुळे सोलापूर मुंबई ही विमानसेवा आता पूर्ववत होणार आहे। ही आपल्या दृष्टीने एक आनंदाची बातमी होती। शहरातील बहुप्रतीक्षित उड्डाणपूल प्रकल्पालाही गती मिळाली असून आवश्यक शासकीय जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली। त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे। होटगी येथील IT पार्क प्रकल्पासाठीही जलसंपदा विभागाने MIDC कडे जागेचे विनामोबदला हस्तांतरण केले आहे। महापालिकेच्या कामकाजाबद्दल बोलताना महापालिका ही जनतेची असून भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असेही पालकमंत्री गोरे यांनी स्पष्ट केले। आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर सन्माननीय कार्तिकेयन यांचं मी मनापासून कौतुक करेन, त्यांचं अभिनंदनही करेन की त्यांनी उड्डाणपुलासाठी महाराष्ट्र शासनाची जागा महानगरपालिकेकडे हस्तांतरित केलेली आहे। जो गेल्या अनेक वर्षापासूनच्या उड्डाणपुलाच्या जागेचा विषय साधारण 94% जागा आता महापालिकेकडे हस्तांतरित केलेली आहे। त्यामुळे उड्डाणपुलाच्या काम चालू करण्यातला सगळ्यात मोठा अडथळा संपलेला आहे आणि प्रत्यक्षात आता उड्डाणपुलाचं काम आता चालू होईल। त्यामुळे ही सोलापूरच्या दृष्टीने खूप आनंदाची आणि महत्त्वाची माहिती आपल्याला या निमित्तानं द्यायची होती। अण्णाभाऊ साठे चौक म्हणजेच भैया चौक येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याची दखल घेत रेल्वे प्रशासन आणि संबंधित विभागांसोबत पुढील 2 दिवसात बैठक घेऊन कामाचा आढावा घेणार असल्याचे गोरे यावेळी म्हणाले। यंदाच्या आषाढी वारीत प्रशासनाने सेवाभावाने काम केले असून स्वच्छतेवर विशेष भर देत रोगराई रोखण्यासाठी प्रभावी नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले। आपली आषाढीची वारी यशस्वीपणे पार पडलेली आहे, निर्विघ्न पार पडलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली वारीमध्ये आम्ही खूप नवनवीन असे प्रयोग केले। आलेला प्रत्येक वारकरी सुखानं समाधानानं वारीत चालला पाहिजे, त्याला कुठेही असुविधा झाली नाही पाहिजे आणि वारीमध्ये अखंड चालत असताना ज्या ज्या सुविधा देणं आवश्यक आहे त्या सगळ्या सुविधा आम्ही वारीच्या अनुषंगाने दिल्या। त्याचा लाभही वारकऱ्यांनी घेतला आणि पाठीमागच्या वर्षीपासून आपण बघतोय ज्या ज्या सुविधा आपण दिल्या त्या सुविधाचा लाभ, खास करून स्वच्छता हा सगळ्यात महत्त्वाचा घटक वारीतला होता। तसेच नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यात सेवा करण्याची संधी मिळाल्यास आपण आणि आपले कार्यकर्ते सेवा कार्यात नक्की सहभागी होऊ, अशी भूमिकाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली।